माझी एक स्टुडंट आहे. वय फक्त तिचं 20 वर्ष. कुठलाही मोठा डिग्री नाहीये, कुठलाही एक्सपिरियन्स नाहीये. फक्त एक लिंक्डइन प्रोफाईल स्मार्ट स्ट्रॅटेजी वरून तिने लिंक्डइन वरून ऍज अन कॉपीरायटर ती काम करतेय आणि महिन्याला 30,000 रुपये कमवतीये. कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तिची पूर्ण स्टोरी पण सांगेल आणि 5 अशा गोष्टी ज्या वापरून तुम्ही सुद्धा लिंक्डइन वरून जॉब क्रॅक करू शकता किंवा क्लायंट्स मिळवू शकता. मग तुम्ही स्टुडंट, फ्रेशर, फ्रीलान्सर, हाऊसवाईफ, वर्किंग प्रोफेशनल कोणीही असो, तुम्हाला हे बेनिफिट असणार आहे 100%. जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारीख चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एक गोष्ट समजून घ्या, लिंक्डइन हा इंस्टाग्राम सारखा अजिबात नाहीये. इंस्टाग्रामवर लोक एंटरटेनमेंट शोधतात, लिंक्डइनवर लोक अपॉर्च्युनिटीज शोधतात. लिंक्डइन एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे कंपनीज टॅलेंट शोधतात, रिक्रुटर्स कॅन्डिडेट शोधत असतात आणि बिझनेस ओनर्स जे आहे ते फ्रीलान्सर शोधत असतात. पण भारतातले बहुतेक लोक फक्त लिंक्डइनला रेझ्युमे अपलोड करण्याची एक वेबसाईट म्हणून खूप मोठमोठ्या संधी गमावतात. ठीक आहे, लिंक्डइनवर तुम्हाला कंपन्यांचे रेकॉर्ड दिसताय, एम्प्लॉईज दिसताय, ते कोण आहे ते दिसतंय, त्यांचं एज्युकेशन, एक्सपिरियन्स, सगळी माहिती तुम्ही वापरून योग्य लोकांसोबत कनेक्ट होऊ शकता आणि जॉब, क्लायंट्स तिथून मिळवू शकता आरामशीर. आता मी तुम्हाला विनयाची स्टोरी सांगते. माझी स्टुडंट आहे, 20 वर्षाची. कुठलीही एजन्सीचा एक्सपिरियन्स नाहीये, कुठलाही पोर्टफोलिओ वगैरे तिने बिल्ड नाही केला. तिच्याकडे फक्त एक गोष्ट, कॉपी रायटिंगची स्किल आणि ती दाखवण्याची हिंमत. तिने एकच काम केलंय, तिने लिंक्डइनवर प्रोफाईल बनवली, तिचं काम शेअर करायला सुरुवात केली. रोज छोटे छोटे कॉपी रायटिंगचे जे सॅम्पल्स आहेत ते तिथे पोस्ट करायला स्टार्ट केलं. काही आठवडे तिला म्हणजे तिथून जास्त अटेन्शन मिळालं नाही. तिला लिटरली लोकांनी इग्नोर केलं, पण तिने कन्सिस्टन्सी नाही सोडली. मग एक दिवस एका रिक्रुटरने तिचं काम बघितलं, तिला मेसेज केला आणि आज विनया वयाच्या 20व्या वर्षी कॉपी रायटर म्हणून महिन्याचे 30,000 कमवतीये. तिच्याकडे डिग्री नाहीये, कॉन्टॅक्ट्स नाहीये, तिच्याकडे फक्त स्ट्रॅटेजी होती, जी मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, तुमची प्रोफाईल फोटो, सेल्फी, वेकेशन फोटोज अजिबात टाकू नका. क्लिअर, प्रोफेशनल आणि स्माइलिंग फोटो ठेवा. दुसरी गोष्ट, हेडलाईन फक्त स्टुडंट आणि जॉब सीकर म्हणून अजिबात लिहू नका. एक जस्ट एक्झाम्पल सांगते. कॉपी रायटर हेल्पिंग ब्रँड्स सेल थ्रू वर्ड्स असं हेडलाईन स्पष्ट असलं पाहिजे. तिथून तुमची व्हॅल्यू, तुम्ही काय देताय ते दिसून येतं. तिसरी गोष्ट, अबाउट सेक्शन लोक मोकळे सोडतात, तसं नाही करायचं. सगळ्यात आधी चेक करत असतात. इथे तुमची स्टोरी सांगा, तुम्ही कोण आहात, काय शिकताय, काय ऑपॉर्च्युनिटी शोधताय, हे सगळं स्पष्टपणे लिहा. विनया नेमकं हेच केलं. तिचा प्रोफाईल एक रेझ्युमे म्हणून अपलोड नाही ठेवलेला तिने प्रॉपर पोर्टफोलिओ म्हणून तिथे प्रोफाईलला मेंटेन केलेला आहे. आता एक दुसरी रिअल स्टोरी सांगते. माझा एक स्टुडंट आहे राहुल, सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्याने म्हणजे आता तो काम करतोय. त्याला सुद्धा त्याचा पहिला जॉब जो आहे तो लिंक्डइन वरून मिळालेला आहे. राहुलने काय केलं, त्याने अप्लाय केल्यानंतर गप्प नाही बसला. फक्त प्रोफाईल अपलोड करून काही अर्थ राहत नाही म्हणून तो प्रोफाईल बनवून गप्प बसला नाही. त्याने रिक्रुटर्सला प्रॉपर मेसेज केलेले आहे, स्वतःची ओळख दिली, स्वतःच्या स्किल सांगितल्या आणि रोल काय आहे त्याचा इंटरेस्ट काय हे स्पष्टपणे लोकांना दाखवून दिलं. बहुतेक कॅन्डिडेट्स इथेच कमी करतात, फक्त अप्लाय करण्याच्या मागे पडतात आणि वाट बघत असतात की कुणी मला अपॉर्च्युनिटी देईल. राहुल वेगळा ठरला, कारण त्याने फॉलोअप केलं. आज राहुल एका कंपनीमध्ये सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून पण काम करतोय, ऍज अ फ्रीलान्सर माझ्या सोबत सुद्धा काम करतोय आणि हे सगळं लिंक्डइनमुळे पॉसिबल झालेलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला एवढं हलक्यामध्ये अजिबात घेऊ नका. जेवढं तुम्ही एंटरटेनमेंटसाठी युज करता तेवढे तुमचे लाईफच्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतात. पोर्टफोलिओ बनवून थांबू नका. लिंक्डइनवर व्हिजिबिलिटी लागते आणि व्हिजिबिलिटी साठी कॉन्टेंट बनवावं लागतं. तुम्ही जे शिकताय ते शेअर करायला स्टार्ट करा. फ्रीलान्सर असाल तर तुमचं रिझल्ट शेअर करा. जसं की एक क्लायंट आहे, त्याचा इंस्टाग्रामवर 3 महिन्यामध्ये तुम्ही 10,000 फॉलोअर्स करून दिले. कनेक्शनच्या रिक्वेस्ट पाठवताना नुसतं कॉन्टॅक्ट कनेक्ट म्हणू नका. छोटंसं पर्सनलाइज मेसेजही केलं ना तरीही चालतं. आता म्हणजे पर्सनलाइज मेसेज करणं म्हणजे काय, तर नॉर्मली तुम्ही नमस्कार सर, मी हे शिकते, तुमचं काम मला आवडलं आणि मला म्हणूनच तुम्हाला कनेक्ट करायला आवडेल. विनया आणि राहुलने हेच केलं आहे. फक्त पोर्टफोलिओ, प्रोफाईल वगैरे बिल्ड करून थांबले नाही, तर रोज ऍक्टिव्ह राहिले आहे. स्वतःच्या ग्रोथसाठी त्यांनी एफर्ट्स मारले आहे. आता आज तुम्हाला एक काम करायचं आहे. प्रोफेशनल फोटो लिंक्डइनवर अपलोड करा. लिंक्डइनचं प्रोफाईल क्रिएट करा, तिथे प्रोफेशनल फोटो टाका. स्ट्रॉंग हेडलाईन, जे मी आधी सांगितलं तसं तुम्ही टाकू शकता. अबाउट सेक्शन पूर्णपणे लिहायचंय तुम्हाला. पुढच्या 30 दिवसामध्ये आठवड्याला किमान 3 पोस्ट तरी टाका. तुमचं काम दाखवायला स्टार्ट करा. रोज 5 ते 10 रिलेव्हंट कनेक्शन्स तिथे बिल्ड करा आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. सक्सेस ओव्हरनाईट कधीच मिळत नाही. विनय आणि राहुल सारखे रिझल्ट जर मिळवायचे असेल तर त्यांच्यासारखी कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्हाला बिल्ड करावी लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला लिंक्डइन प्रोफाईल ह्यामध्ये मिस्टेक्स वगैरे तुम्ही इथेच अडकला होता, तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की येस टाईप करून सांगा. आणि हो, माझ्या स्टुडंट्ससाठी एक रेडीमेड लिंक्डइन हेडलाईन, अबाउट सेक्शन आणि मेसेज टेम्पलेट्स सुद्धा मी पूर्णपणे सेट केलेले आहे, बनवलेला आहे.
जो तुम्हाला जॉब आणि क्लायंट्स मिळवण्यासाठी अगदी महत्वाचा ठरेल. आता तो मिळवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप चॅनल लिंक आहे, तो जॉईन करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सगळ्या रिसोर्सेस आणि लिंक मिळून जातील. टॅम्पलेट्स, फ्री मास्टर क्लास, सगळे तिथे पर्सनलाइज्ड जे असणार आहे ऑर्गनाइज करून मी ठेवलेले आहे. जर तुम्हाला लिंक्डइन मास्टरी, एखादी स्किल जर तुमच्याकडे नाहीये, ते जरी तुम्हाला शिकायचं असेल, सगळं ऑर्गनाइज्ड वे मध्ये हँड होल्डिंग सपोर्ट जर माझ्याकडून लागत असेल, तर तुम्ही माझं व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा. तिथे मी भरपूर अशा अपडेट्स देत असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त शिकायचं नाहीये, तुम्हाला त्याच्यावरून स्वतःच्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा ग्रॅब करायच्या आहे, स्वतःच्या लाईफमध्ये ग्रो करायचं आहे. लाईफमध्ये जर ग्रो करायचं असेल तर फक्त पोस्टिंग करून, प्रोफाईल बनवून काही चालत नाही. लोकांना कनेक्ट करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एक प्रोफाईल, एक पोस्ट, एक मेसेज तुमचं आयुष्य पूर्णपणे, करिअर तुमचं बदलून देऊ शकतं. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्येक फील्डमध्ये मॅटर करतात. तुम्ही स्वतःला कसं लोकांना दाखवताय, तुमच्याकडे काय स्किल आहे, जर लोकांना माहीतच नाही तर लोक तुम्हाला काम का देतील? म्हणून जर तुम्हाला स्किल शिकायचं असेल, सगळ्या गोष्टी करायच्या असेल, माझा सपोर्ट हवा असेल, तर तुम्ही बिंदासपणे कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की येस, आय वॉन्ट युअर मेंटॉरशिप. मी तुम्हाला मदत करेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. असेच व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा.